विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निश्चितर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर रचना सहाय्यक या पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत. 100+ प्रश्न बघण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला आजच्या व्हिडिओतून हेल्प होईल. तसेच लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रचना सहाय्यक या पदाकरिता आपण सामान्य ज्ञान स्पेशल घेऊन आलो आहोत. यामध्ये 4650 प्रश्न भेटतील. प्राइस आहे 249. हे जे कंप्लीट पॅकेज आहे ते परचेस करण्याकरिता आपण ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिली आहेत. यासोबत तुम्हाला करंट अफेअरचे प्रश्न देखील विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केले जातील. तर लगेचच ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करता येणार आहेत. तर आजच्या सर्वात पहिला प्रश्न आहे, एक्सोस्टोमा सेंटियोनॉय ही नवीन ग्लायप्लोस्टर्निन कॅटफिश प्रजाती कोणत्या भारतीय राज्यात सापडली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नागालँड. पुढील प्रश्न, भारतीय लष्कराने प्रथमच ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी कुठे यशस्वीरित्या स्थापित केली? आन्सर आहे सियाचीन. पुढील प्रश्न, ABPMJAY म्हणजेच काय? आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान वय वंदना कार्डसाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांचे किमान वय किती आहेत? तर ते आहे 70. पुढील प्रश्न, 2024मध्ये 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या देशाच्या सिनेमावर विशेष भर दिला जाईल? योग्य उत्तर आहे फ्रान्स. पुढील प्रश्न, कोणते राज्य अलीकडेच भारताच्या खनिज लिलाव पद्धतीमध्ये सामील झाले आहे आणि चुनखडीच्या ब्लॉक्सचा लिलाव करण्यात आला? उत्तर आहे तेलंगणा. पुढील प्रश्न, स्थानिक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि बाजारपेठेतील संबंध वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर कोणत्या भारतीय राज्यात सुरू करण्यात आले? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पुढील प्रश्न, UNCCD COP16 परिषद कोठे आयोजित केली जात आहे? उत्तर आहे रियाद. याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिझर्टिफिकेशन अंतर्गत 16वी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजेच COP16 सौदी अरेबियाच्या रियाद येथे 2 ते 13 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित केली आहे. पुढील प्रश्न, जुलै सप्टेंबर 2024 या तिमाहीत भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्रोत कोणता देश आहे? उत्तर आहे सिंगापूर. पुढील प्रश्न, भारत कंबोडिया संयुक्त सराव सिनबॅक्स कोठे आयोजित केला जात आहे? उत्तर आहे पुणे. पुढील प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांनी FBIचे नेतृत्व करण्यासाठी कोणाला नामनिर्देशित केले? उत्तर आहे काश पटेल. पुढील प्रश्न, ऑक्टोबर 2024मध्ये UPI व्यवहारांमध्ये वार्षिक वाढीची टक्केवारी किती होती? तर ती होती 45%. पुढील प्रश्न, कोणते राज्य ऋतू भरोसा योजना लागू करणार आहे? उत्तर आहे तेलंगणा. पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीने के लाईन सह दीर्घकालीन LNG जहाज चार्टर करारावर स्वाक्षरी केली? उत्तर आहे गेल. पुढील प्रश्न, भारत कोणत्या देशासोबत हरिमौ शक्ती या संयुक्त लष्करी सरावाची 4थी आवृत्ती आयोजित करत आहे? उत्तर आहे मलेशिया. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याला युनेस्कोचे सर्वोच्च हेरिटेज पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली? उत्तर आहे पश्चिम बंगाल. जागतिक सागरी परिषद 2024 कुठे होणार आहे? उत्तर आहे चेन्नई. पुढील प्रश्न, उबेर शिकारा ही आशियातील पहिली जलवाहतूक सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? उत्तर आहे श्रीनगर. नेक्स्ट, रेड सी फिल्म फेस्टिवल 2024ची 4थी आवृत्ती कोठे होणार आहे? उत्तर आहे जेद्दा. पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेच्या टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फाउंडेशनने तंत्रज्ञानाद्वारे शेतीवर लक्ष केंद्रित करून आपला 4था स्थापना दिवस साजरा केला? उत्तर आहे IIT रोपर. पुढील प्रश्न, वर्ल्ड क्राफ्ट्स काउन्सिलने कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटी ही पदवी प्रदान केली? उत्तर आहे श्रीनगर. पुढील प्रश्न, 2 डिसेंबर 2024 रोजी श्रीलंकेचे 48वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? उत्तर आहे न्यायमूर्ती मुरुडू फर्नांडो. नेक्स्ट, रत्तापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या भारतीय राज्यात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, अलीकडेच लॉन्च केलेले ई-मॅप पोर्टल कोणत्या डोमेनवर लक्ष केंद्रित करते? उत्तर आहे व्यापार आणि ग्राहक संरक्षण. पुढील प्रश्न, भारतीय नौदल दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? उत्तर आहे 4 डिसेंबर.
पुढील प्रश्न, नौदल दिनाच्या कार्यक्रमादरम्यान भारतीय नौदलाने आपल्या ऑपरेशनल पराक्रमाचे प्रदर्शन कुठे केले? उत्तर आहे पुरी या ठिकाणी. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला सामान्य ज्ञान याच्या जर PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही मला 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला सामान्य ज्ञान यासोबत करंट अफेअर्सचं देखील विद्यार्थी मित्रांनो मटेरियल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. प्राणी संग्रहालयातील पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी नॅनो बबल टेक्नॉलॉजी कुठे सुरू करण्यात आली? उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय बँक दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? उत्तर आहे 4 डिसेंबर. पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीने जनरेटिव्ह AI मध्ये नोवा फाउंडेशन मॉडेल सादर केले? उत्तर आहे ॲमेझॉन. नेक्स्ट, 63वी वार्षिक ISAM परिषद कोठे आयोजित केली जात आहे? उत्तर आहे बेंगळुरू. पुढील प्रश्न, PMSGMBY चे कोणत्या वर्षापर्यंत 1 कोटी सौर प्रतिष्ठापन साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे? उत्तर आहे 2027. याचा फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री सूर्य घर मुक्त बिल योजना. नेक्स्ट, दरवर्षी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे 5 डिसेंबर. पुढील प्रश्न, भारताने संयुक्त सहकार्य आयोग स्थापन करण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला? उत्तर आहे कुवेत. नेक्स्ट, फिफा विश्वचषक 2024 मध्ये कोणता देश पदार्पण करेल? उत्तर आहे भारत. पुढील प्रश्न, पंतप्रधान गृहनिर्माण योजनेअंतर्गत कोणते राज्य 16,000 परवडणारी घरे बांधत आहे? उत्तर आहे उत्तराखंड. पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेने महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांसाठी $188.28 दशलक्ष कर्ज मंजूर केले? उत्तर आहे जागतिक बँक. नेक्स्ट, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 प्राप्त करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली? उत्तर आहे वेरोनिका मिशेल बॅचलेट. नेक्स्ट, राज्य सरकारच्या भागीदारीत गुगल आपले सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर कोणत्या शहरात स्थापन करेल? उत्तर आहे हैदराबाद. पुढील प्रश्न, कोणते राज्य एशियन डेव्हलपमेंट बँककडून $50 दशलक्ष कर्ज घेऊन हवामान अनुकूल समुदाय आधारित जल हार्वेस्टिंग प्रकल्प राबवत आहे? उत्तर आहे मेघालय. नेक्स्ट, केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा 7 डिसेंबर 2024 रोजी 100 दिवसांच्या TB निर्मूलन मोहिमेची सुरुवात कोणत्या राज्यात करतील? उत्तर आहे हरियाणा. नेक्स्ट, पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी चीनसोबत बेल्ट अँड रोड इनोव्हेशन सहकार्य फ्रेमवर्कवर कोणत्या देशाने स्वाक्षरी केली? उत्तर आहे नेपाळ. नेक्स्ट, कोपर्निकस सेंटिनेल IC उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या रॉकेटचा वापर करण्यात आला? उत्तर आहे वेगासी. नेक्स्ट, भारतातील कोणते राज्य हिमभोग या नावाने मक्याचे पीठ सुरू करणार आहेत? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. नेक्स्ट, दरवर्षी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाळला जातो? उत्तर आहे 4 डिसेंबर. नेक्स्ट, UN कमिशन ऑन नार्कोटिक्स ड्रग्सच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद प्रथमच कोणता देश घेत आहे? उत्तर आहे भारत. भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो? उत्तर आहे 7 डिसेंबर रोजी. नेक्स्ट, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे शम्मी सिल्वा. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? उत्तर आहे 7 डिसेंबर रोजी. नेक्स्ट, भारतातील 20 दशलक्ष क्रेडिट कार्डचा टप्पा कोणत्या बँकेने पार केला? उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट, 14 नोव्हेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 आणि तिच्या व्याज अनुदान योजनेवर राष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? उत्तर आहे 6 डिसेंबर रोजी.
तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नगररचना विभाग सामान्यांचं जर मटेरियल आपल्याला पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स देखील प्रोव्हाइड केलं जाईल. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यावर जाऊन आपण हा कोर्स परचेस करू शकता. तसेच लक्षात घ्या, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.